जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या कनिष्ठ गटात पोखरापूर तालुका मोहोळ येथील चंदना भोसले व वरिष्ठ गटात अक्कलकोटचा साहिल कांबळे हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटात पहिल्या 3 क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांसाठी आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। सदर स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, परीक्षक प्राध्यापक राजशेखर शिंदे, प्राध्यापक संघ प्रकाश दुड्डे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर बंडकर, क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे, प्रशांत दबडे, दीपाली वट्टे, अर्चना कणकी, यशवंती धत्तुरे, अल्फिया बिराजदार यांच्यासह बीआरसी व सीआरसी यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी दोन्ही गटातील स्पर्धकांनी पाणी वाचवा, पाणी गुणवत्ता, जलसंवर्धन तसेच शाश्वत पाणी पुरवठा योजना याविषयी विचार व्यक्त केले। या स्पर्धेमधील कनिष्ठ महाविद्यालयातील गटात जगदंबा विद्यालय पोखरापूर तालुका मोहोळची चंदना भोसले, महात्मा गांधी विद्यालय करमाळ्याची श्रेया अनिल गलांडे व विद्या मंदिर हायस्कूल व कॉलेज सलगर बुद्रुक तालुका मंगळवेढ्याची धानेश्वरी स्वामी तसेच वरिष्ठ गटात सीबी खेडगीज महाविद्यालय अक्कलकोटचा साहिल कांबळे, प्रमोपा महाविद्यालय करमाळ्याची दिव्या सुपेकर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळ्याचा अबूब शेख हे अनुक्रमे पहिल्या 3 क्रमांकासाठी विजेते ठरले। यावेळी जिल्ह्यात वक्तृत्व स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांबरोबरच सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना शाश्वतता, पाणी वाचवा, पाण्याची बचत, पाणी गुणवत्ता याविषयी ग्रामस्थांमध्ये चांगल्या पद्धतीने जनजागृती करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव यांनी केले। सदर स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक राजशेखर शिंदे, प्राध्यापक संघ प्रकाश दुड्डे, दीपाली वट्टे यांनी केले तसेच सूत्रसंचालन महादेव शिंदे यांनी केले तर आभार सचिन सोनवणे यांनी मानले। जीवन बनते। पाणी म्हणजे जल आणि जल या शब्दामध्ये 2 अक्षरे येतात। ज म्हणजे जन्मापासून आणि ल म्हणजे लयापर्यंत। जन्मापासून ते लयापर्यंत आपली काळजी घेणारा ते म्हणजेच पाणी। आपण सर्वांना माहित आहे या पृथ्वीवरील पहिला जीव हा पाण्यामध्ये जन्मला होता आणि माणसाच्या मृत्यूनंतर माणसाचा देह ही पाण्यामध्येच त्याची राख जळलेल्या वाटांना पाण्याची असं करपलेली शेती ही पाण्यावर उदास। जळलेल्या वाटांना पाण्याची असं करपलेली शेती ही पाण्यावर उदास। पाण्याविना पक्ष्यांचा चिवचिवाटा नाही, 2 थेंब पाण्यासाठी कोरड्या आटले नदी नाली विहिरी आणल्या, पाणी पाणी करत घरदार सुटले, पाणी पाणी करत घरदार सुटले। हे आपले शोकगीत पण असेल। मग माणूस नाती माती यांपासून परागत यासाठीच केंद्र सरकारने अनेक योजना कार्यक्रम सुरू केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।